नाही असं नाहीये, सांगतो तुम्हाला. एक तर असं आहे की साधारणतः आता 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्याच्यानंतर एका मुद्द्यावरती आम्ही एकत्र आलो आणि रोज आम्ही उठून आम्ही एकत्र येणार, आलो एकत्र आलो एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही. आम्ही 5 जुलैला जो मेळावा घेतला, जर एकत्र यायचं नसतं तर आम्ही एकत्र आलोच नसतो. एकत्र आलोच नसतो. आता जे काय सुरू झालेलं आहे ना मुद्दामून, की आम्ही एकत्र आलोय, त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणत, कृपा करून गैरसमज म्हणू नका. मी आमच्या विरोधकांना म्हणतोय की त्यांचे धाबे दणाणलेत आता, की हे मराठी माणूस एकवटला तर आपलं काय होणार. म्हणून मग ते कुठेतरी त्याला काय तुम्हाला कळलं असेल त्यांचा प्रयत्न काय आहे तो. बघा मी तुम्हाला एक सांगू का, मी गद्दार आणि नमक हरामाला उत्तर देत नाही. तो माणूस गद्दार आणि नमक हराम आहे, त्या नमक हरामाला मी उत्तर देत नाही आणि देण्याची मला गरज नाही. कारण ठाकरे म्हणजे काय आहे हे अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश ओळखतो. त्याच्यामुळे त्या गद्दाराला आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही. त्रास आणि वेदना होतातच. वेदना होतात, पण त्याच वेळेला शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसं पावसात भिजत माझं भाषण मी थांबू का विचारल्यानंतर सुद्धा तुम्ही बोला म्हणतात, तेव्हा ह्या वेदनांवरती ते एक रामबाण औषध असतं. आणि शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात खूप महत्वाचे असतात आणि ते हात कितीतरी पटीने माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणून तर मी उभा राहू शकतो. थांबा एकदम, हा वडील बोला. पत्रकार नाही येत. लक्ष्मण